तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात मोठा फूड ब्रँड कोणता आहे? तुमच्यापैकी अनेकांनी बरोबर गेस केला असेल आणि उत्तर आहे नेस्ले. हा आहे डे 4 ऑफ बिहाइंड द ब्रँड. नेस्लेची सुरुवात 1866 मध्ये फार्मासिस्ट हेनरी नेस्ले यांनी स्वित्झर्लंडमध्ये केली. त्यांनी लहान मुलांसाठी इन्फंट फूड तयार केलं आणि तिथून सुरू झाला जगभर पसरलेला हा ब्रँडचा प्रवास. आज आपण पाहणार आहोत नेस्लेच्या 4 जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, ज्यामुळे ही कंपनी बनली एक $multi-billion ब्रँड. नंबर 1, मल्टिपल प्राइस स्ट्रॅटेजी. FMCG मध्ये एक नियम आहे, जर प्रोडक्ट सगळ्यांना विकायचा असेल तर तो प्रत्येक प्राइस रेंजमध्ये उपलब्ध असला पाहिजे. नेस्ले या गोष्टीचा खूप चांगल्या प्रकारे वापर करते. किटकॅट आणि मॅगी सारखे प्रोडक्ट्स 10 रुपयांपासून मोठ्या पॅकपर्यंत उपलब्ध आहेत. म्हणजेच प्रत्येक इन्कम ग्रुप टार्गेट होतो आणि विक्रीमध्ये जास्तीत जास्त वाढ होते. नंबर 2, लोकल टेस्ट स्ट्रॅटेजी. नेस्ले फक्त प्रोडक्ट विकत नाही, तर लोकांची आवड निवड समजून घेते. भारतामध्ये मॅगी लॉन्च करताना त्यांनी खास मॅगी मसाला बाजारात आणला, कारण भारतीयांना स्पायसी चव किती आवडते हे त्यांना माहिती होतं. नंबर 3, युनिक ग्लोबल ब्रँडिंग. कंपनीला किटकॅट हा ब्रँड आणखी मोठा करायचा होता. मग नेस्लेने गुगलसोबत कोलॅबोरेशन करून अँड्रॉइड किटकॅट लॉन्च केलं. जगभरात करोडो लोक अँड्रॉइड वापरतात आणि त्यातून किटकॅटचं नाव प्रत्येकाच्या ओठावर आलं. नंबर 4, हॅबिट मार्केटिंग. नेस्कॅफेने ऑल स्टार्ट विथ अ नेस्कॅफे यासारख्या कॅम्पेनमधून कॉफीला इमोशनल कनेक्ट दिला. प्रोडक्ट नाही, तर त्यांनी डेली हॅबिट विकली. म्हणूनच नेस्ले आज आहे जगातील सर्वात ताकदवान फूड ब्रँड्सपैकी एक. अशाच भन्नाट ब्रँड स्टोरीसाठी फॉलो करा ब्रँडची गोष्ट.